सो गाईज, हा तिळवा फंक्शन नंतरचा थर्ड पार्ट मी आज अपलोड करते. तर संडेला आम्ही गेलो होतो नृसिंहवाडीला, जे आहे दत्तगुरूंची राजधानी. तर नेहमीप्रमाणे वर्दळ होती आणि कृष्णावेणी उत्सव 2 दिवसांवरच चालू होणार होता. त्यामुळे गर्दी थोडीफार होती आणि तिथे त्या चालू आहे, सध्या तरी बांधकाम चालू आहे. त्यामुळे तशी वर्दळ आपल्याला जास्त दिसते, पण दर्शन व्यवस्थित झालं. आधी तर बघू शकताय तुम्ही कृष्णामाई, आणि वाडीचं दर्शन खूप दिवस झालं घ्यायची इच्छा होती, पण जमलं नव्हतं जायला. आणि आज सगळे एकत्र आल्यामुळे सगळेजण मिळून ठरवतात की वाडीला जायचं. आणि सगळे ऐश्वर्या आणि तिचे मिस्टरसुद्धा होते, त्यामुळे सगळेजण मिळून घेतलं दत्तगुरूंचं दर्शन. जाऊन आलो व्यवस्थित. आणि ते बघू शकताय तुम्ही गर्दी वाटते, कारण बांधकाम चालू होतं, त्यामुळे लाईन्स थोड्या त्यांनी ॲडजस्ट केल्या होत्या आणि त्यामुळे गर्दी वाटते. पण इतकी गर्दी नव्हती. दर्शन तर आम्हाला व्यवस्थित मिळालं. इथे बघू शकता मी भाऊजी आणि तेजू पूजा करतायत आणि मी त्यांचा व्हिडिओ शूट करते आहे. मी आणि विराज आमचं दर्शन झाल्यानंतर घेत होतो प्रदक्षिणा. आणि हे बघू शकता तुम्ही रामाचं मंदिर आहे. आल्यानंतर प्रत्येक वेळेला मी ते जाऊन दर्शन घेते, कारण ती मूर्ती बघितल्यानंतर एक मनात एक प्रसन्न भाव येतो. आणि नंतर बघू शकतो मी ते तीर्थ घ्यायला सगळ्यांची गर्दी होती आणि त्याबरोबर मंदिरात चालू होती दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर उंबराच्या झाडाभोवती म्हणजेच मंदिराभोवतीच प्रदक्षिणा घेतल्या. मी दत्तगुरूंना पहिल्यापासून खूप मानते, त्यामुळे जेव्हा जेव्हा जाईन, आधी मी 108 प्रदक्षिणा घालत होते, पण आता मुलांच्या मुळे एवढ्या प्रदक्षिणा घालणं शक्य होत नाही, पण जितक्या होतील तेवढ्या घालायचा प्रयत्न करते. आणि ते बघू शकता दत्तगुरूंचं जे मुख असतं ते विड्याच्या पानांनी सजवलेलं असतं. हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. असंच त्याने मुख सजवून ठेवलं होतं, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत नसेल. तर इथे मी आणि विराज घेतोय प्रदक्षिणा घालतोय आणि त्याबरोबर इथे सगळेजण आमची वाट बघत बसलेत, बघू शकता तुम्ही. आणि दत्तगुरूंची विड्याच्या पाण्यानंतरची अशी पूजा असते, अजून पूर्ण झालेली नव्हती. आणि नंतर आम्ही बाकी सगळ्या जे वरच्या साईडला जे देव आहेत त्यांची सगळी दर्शन घेतले. इथे बघू शकता तुम्ही. इथे सुद्धा मी आवर्जून जाते, जे गणपती बाप्पाचं खूप छान देऊळ आहे. त्यानंतर घेतला फॅमिली पिक आणि त्यानंतर आम्ही थेट गेलो सध्याच नवीन जे बांधलं आहे स्वामी समर्थांचं जे मठ आहे, जे मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. खूप ऐकून होते त्याबद्दल, पण इतक्या वेळेला वाडीला गेले त्यामुळे पण कधीही मला जायचा योग आला नाही. पण आज आम्ही गेलो होतो आणि खूप सुंदर असा आणि खूप मोठा असा मठ बांधलेला आहे आणि खूप प्रशस्त आहे. आणि ते बघू शकता तुम्ही, जे आपल्या हिंदू संस्कृतीत जेवढे जेवढे सणवार असतात त्या सगळ्यांची प्रतिकृती त्यांनी इथे तयार करून ठेवलेली आहे. जेवढे जेवढे सण पूर्ण वर्षामध्ये येतात त्या सगळ्या सणांच्या प्रतिकृती इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि खूप सुंदर आणि खूप मोठा आणि प्रशस्त असा मठ आहे. तुम्ही गेला तर नक्की बघून या. मी तर पहिल्यांदा बघितला आणि खूप शांतता होती. थोडक्यात इतर वेळेला गर्दी असते, पण आपण आदल्यामधल्या वेळेत गेलो तर इतकी गर्दी नसते. पौर्णिमा किंवा संकष्टी असते किंवा इतर दत्त जयंती वगैरे अशा वेळेला गेलं तर खूप गर्दी असते, त्यामुळे इतर वेळेला असे प्रसंग आपल्याला बघायला मिळत नाहीत. पण इतर वेळेला गेल्यावर आपल्याला मनाला एक शांतता भेटते. आणि आज गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं आणि मठ बघितल्यानंतर फार प्रसन्न वाटलं. आणि बघू शकताय तुम्ही ते पूर्ण मठ खूप मोठाच्या मोठा आणि प्रशस्त आहे. आणि शिवाय 2 किंवा 3 मजली आहे आय थिंक. आणि ही आहे स्वामी समर्थांची मूर्ती. बघा तुम्ही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच आपल्याला मनाला समाधान मिळतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो नृसिंहवाडीचं जे प्रसिद्ध भोजनालय आहे, सोमन भोजनालय. इथे तुम्हाला पूर्ण कांदा लसूण विरहित जेवण मिळतं आणि खूप आग्रहाने ते वाढतात. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्यामुळे तुम्हाला जितकं पाहिजे तेव्हा ते अनलिमिटेड वाढतात सुद्धा आणि तुम्हाला व्यवस्थित खायला सुद्धा लावतात, कारण तिथे पानात कुठलीही वस्तू राखू नये हा त्यांचा आग्रह असतो. आणि त्यानंतर येताना तुम्हाला एक छान असा गोविंद विडासुद्धा मिळतो. आणि त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला 2 नंतर कृष्णवेणी उत्सव चालू होणार. तर ही आहे कृष्णवेणी मातेची मूर्ती, जी मी गुगलवरून अपलोड केली आहे, पण याची तयारीसुद्धा तिथे चालू होती. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच